डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्याकडे. कारणही तसंच आहे. हे घर आहे आणि खूप मोठी गॅलरी आहे. म्हणजे एक पंगत बसू शकते, दोन लाईन इकडे आणि इकडे, एवढी मोठी गॅलरी आहे. ते बघू दे, जांभळा आणि करवंद. गुड मॉर्निंग मंडळी. आज गावामध्ये दिवस आहे दुसरा आणि आता मी चाललोय जितू डॉक्टरांकडे. कारणही तसंच आहे, डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्याकडे. कारणही तसंच आहे, कारण आमच्या गावामध्ये काही डॉक्टर नाही आहे. सो आणि समजा एखाद्या माणसाला डॉक्टरकडे जायचं असेल तर असं होतं की इथून रिक्षाला 100 रुपये द्यावे लागतात. नंतर येताना 100-200 रुपयाचा खर्च होतो. सो आम्ही डॉक्टरांना विनंती करणार आहोत की आठवड्यातून एक दिवस हा 1-2 तासासाठी आमच्या गावात त्यांनी यावं आणि इथले जे काही पेशंट्स असतील त्यांना चेक करावं. आठवड्यातून एकच दिवस. सो एका मध्यवर्ती ठिकाणी ते बसतील आणि गावातली लोक येऊन उपचार घेतील. सो याच्या अगोदर आमच्या त्याच्याशी बोलणं झालेलं आहे. सो आता कसं जून महिना आता मध्यवर्ती आलेला आहे आणि आता जुलै महिना अजून पाऊस सुरू नाही आला, तर पाऊस सुरू झाल्यावर साथीचे रोग वगैरे चालू होते, तेव्हा गावाल्यांना एक कशी सुविधा मिळेल त्याची. सो त्याच्यासाठी त्यांना भेटायला चाललोय आणि त्याच्यानंतर भेटून आल्याच्यानंतर आम्ही मग तुम्हाला होम टूर देऊ त्या घराची. आताच आम्ही डॉक्टर जितू पाटील यांना भेटलो. त्यांच्यासमोर प्रपोजल ठेवलंय. संध्याकाळपर्यंत ते सांगतील आम्हाला. हा जो रोड आहे तो आमच्या गावी जाण्याचा होता आहे आणि त्याचं काम चालू होतं. बऱ्यापैकी काम झालंय. एकदम स्मूथ रोड झालाय आणि चांगला स्पीड तुम्ही मेंटेन करू शकता. आता याच्या अगोदरच्या कितीतरी व्हिडिओमध्ये हा रोड खराब होता. थँकफुली हा झाला आणि आमच्या गावाच्या जवळचा जो भाग आहे त्याचं काम चालू होतं, त्याचं पण काम चालू आहे. या एक पूर्णत्वाच्या मार्गावर मला वाटतं 1-2 दिवसात ते काम संपवतील. सो मला वाटतं लवकरच ते होऊन जाईल. आणि महाड ते दापोलीचा खूप सारे पर्यटक जे आहेत ना ते दापोली फिरण्यासाठी येतात. त्यासाठी हा रोड खूप छान आहे. आणि गर्मी चरम सीमा पर है. चॅनल बदललं लगेच. गर्मी खूप लागते ना. टेम्परेचर जवळ 40च्या वरती गेलेलं आहे. खूप गरमी आहे. त्या गरमीमध्ये एकच असा सुखावा क्षण म्हणजे हा रोड आहे ना. आणि सर्वात चांगले रोड आहे की हा डांबरी रोड आहे. तो स्मूथ गाडी चालते. सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडमध्ये नुसतं ते वर खाली सपाट नसतंच. सर्वात चांगला रोड म्हणजे डांबरी रोडचाच असतो. ते इथून हा जो दुसरा पॅच चालू होता तो पण काल रात्री नव्हता, तर आज रात्री तो कम्प्लीट केलाय त्यांनी आज सकाळपासून. पुढे ते रोलर वगैरे घेऊन आहेत. इथून आमच्या गावची सीमा चालू. मला वाटतं या पुढच्या आठवड्यामध्ये सर्व काम संपेल. हा एक पॅच आहे पुढे, तो राहिला आहे. पण मागच्या 3 तारखेला जेव्हा आलो होतो मी मे महिन्यामध्ये, तेव्हा तो काहीच नव्हता. त्यांनी भराव टाकलेला आहे त्याचा आणि तो मला वाटतं पूर्ण होऊन जाईल. ही लेवलिंग केलेली आहे. त्यामुळे हा एक पॅच आहे, तो पण मला वाटतं आठवड्याभरात हे लवकर हे करतील, सर्व करून घेतील. म्हणजे पावसाळ्यामध्ये हा रोड खूपच स्मूथ राहणार आहे. सकाळचं जे दृश्य आहे घराचं छान दिसतंय आपलं घर. त्याला कळलं, रायनला कळलं गाडी आली. आता इकडे गाडी लावून घेऊया. घरात हे दोघी चंगू मंगू आहेत. सो आता एक होम टूर देतो तुम्हाला मी माझ्या घराची. पहिल्यांदा पार्किंग लॉट पासून सुरुवात करूया. सो नाव हा जो आहे हा पार्किंग लॉट आहे. इथे 2 गाड्या आरामात पार्क होऊ शकतात. हे घर आहे आणि हे फेन्स आहे जांभ्या दगडाचं. हे पूर्ण घराच्या सभोवती आहे. इकडून सुद्धा आहे असं या बाजूने आणि असं पूर्ण घराचा सभोवती आहे. येतील
त्याच्यानंतर समोरून घर हे असं दिसतं. ह्यूज आहे कारण नितेशनी बेस खूप ह्याचं चांगलं ठेवल्यामुळे त्याची उंची खूप वाढलेली आहे. सो अर्थात हा मेन गेट आहे गाडीसाठी. इथून गाड्या वरती जातील. आणि दुसरा गेट आहे तो हा इथे आहे. ओके, हा इथे दुसरा गेट आणि इथून एंट्रन्स. मागे सुद्धा असा एक छोटा गेट आहे. हे अंगण या दोघांना खेळण्यासाठी. स्टेअरकेस, त्याच्यानंतर हा मेन डोर. ही आमची पडवी. त्याच्यानंतर इथे आहे हॉल. हा हॉल. सो हा ऍक्च्युली हा फर्स्ट बेडरूम आहे. हा एक पहिला बेडरूम आहे. अजून काही सामान शिफ्ट केलेलं नाहीये, थोडंफार केलेलं आहे. त्याच्यानंतर हा इकडे जो आहे तो ऑब्विसली वॉश बेसिन. इकडे दाढी वगैरे करू शकता. याचा आरसा वगैरे कलर अजून काढायचा आहे. इकडचा आहे हा वॉशरूम. हा खूप मोठा आहे. शॉवर विथ शॉवर आणि इथे वॉशिंग मशीन येईल. त्याच्यानंतर अर्थात हा किचन. किचन खूप आईस्पाईस आहे. कुठली माहिती नाही ही लाईट. सो बेसिकली हा किचन आहे. मागचा दरवाजा आहे आणि त्याच्यानंतर इथे पडवी. इथे चुलीवरचं जेवण वगैरे करण्यासाठी आहे. हा मागचा परिसर. आणि त्याच्यानंतर हा किचनचा ओटा वगैरे. हा सिंक आहे. इथे सर्व भांडी दोन वगैरे ठेवली आहेत. आता लावू ते सर्व. एक्झॉस्ट, मांडणी. कोकणात आलो की असे आंबे दिसतात. ग्राउंड फ्लोअरला असलेला हा आई वडिलांचा बेडरूम आहे. अटॅच बाथरूम आहे आणि टॉयलेट बाथरूम त्यांच्यासाठी विथ गीझर. सो हा एक आहे. आणि त्याच्यानंतर आता वरती जाऊ. त्याच्यानंतर इथे एक सुद्धा लाईट आहे रात्रीचं हे करण्यासाठी, म्हणजे पायऱ्या दिसाव्या म्हणून. हा वरचा कॉमन हॉल आहे. खूप मोठा आहे हा हॉल. आणि हा स्टोर रूम आहे. तर हे सर्व वस्तू ह्या स्टोर रूम मध्ये जातील. ऑलरेडी आम्ही ठेवलेले आहे. थोडं काम बाकी आहे ते स्टोर रूमला हे करू. हे सर्व स्टोर रूम आहे. इथे हा हे वरचा बेडरूम. हा वरचा बेडरूम आहे. आणि इथे सुद्धा टॉयलेट आणि हे अटॅच आहे. इथे सुद्धा आहे. सो इथे जर पाहुणे वगैरे आले की त्यांच्यासाठी हा बेडरूम. आणि हवेचा फ्लो खूप छान आहे इकडे. त्याच्यानंतर ही आमची गॅलरी आहे. तर ह्याची हाईट जास्त असल्यामुळे ऑब्विसली उंच असल्यामुळे सर्व घरं इथून व्यवस्थित दिसतात. सो ही गॅलरी आहे. ही गॅलरी आहे. आणि इथून हा पूर्ण आमच्या वाडीचा एक सुंदर विहंगम असं दृश्य. पावसाळ्यात तर आणखीनच मजा येते. ही खूप मोठी गॅलरी आहे. म्हणजे एक पंगत बसू शकते. दोन लाईन इकडे आणि इकडे. एवढी मोठी गॅलरी आहे. वरतून कसं दिसत. इथे गाडी उभी. सो हा या घराचा एक छोटासा होम टूर. कलरचं काम वगैरे अजून पेंटिंग आहे. ते लवकरच करून टाकू. आता आम्ही चाललेलो आहेत गावदेवीच्या मंदिरात. गावदेवीचे दर्शन घ्यायला. आता निघालोच आहे. आणखीन आता
ते तुला बोलायचं होतं. काय बोलला? ही कोणाची ऑटो आहे? तुझ्याकडे नाही करायचं ते असं बोल तिचा बघा. एक शिंग बघ, तिचा एक शिंग बघ. अरे तिचा एक हे शिंग बघा, तुटला आणि एक शिंग एक आहे. शिंग तुटला, एक शिंग आहे बैलाचा. मी वरती चढवतोय गाडी आणि वरती चढल्यानंतर तुम्हाला दिसेल गावदेवीचं मंदिर आणि तिकडे जाऊन आम्ही लोक दर्शन घेणार. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. तर आम्ही आता आलेलो आहोत आमच्या देवीच्या दर्शनाला. पण अर्थातच चावी नाहीये, मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहोत. हे आमच्या देवीचं मंदिर आहे. थोडं जवळून दाखवतो तुम्हाला. तिथून अवघड नाही ना. हे बघा, हे आमचं गावदेवीचं मंदिर. आता आम्ही सगळं चाललोय. आहे हो, बरं आहे ना? आता आम्ही सगळे चाललोय बजरंगबलीच्या मंदिरात. जय बजरंगबली. जय बजरंग. जय बजरंगबली. जय बजरंगबली. आता तू पण बोल. सांग तिथे बोल. काय? जय बजरंगबली. हनुमान दिसते. जांभळं पण आहेत. आता आम्ही अरे कुठल्या देवीचं मंदिर आहे सांग? आपल्या जन्नी देवीचं मंदिर आहे. त्यामुळे त्याच्यावरून पाय देऊन नकोच आहे बा. पूर्ण जांभळांची एकदम आरास आहे. पूर्ण पूर्ण जांभळं पडले. मलाच करतोय एवढी जांभळं आहेत ना. ए इकडे ये रायन, जांभळं जमा कर. पाऊस तर नाही पडत ते, पण जांभळांचा पाऊस बरोबर पडतो. पूर्ण जांभळाने भरलंय ते कालचं. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll जांभळं सर्व जमा करतायत. side. आणि अर्थातच आमच्या जन्नी देवीचं मंदिर, जनाई देवीचं मंदिर काम पूर्णत्वाचं आहे. आणि मला वाटतं येत्या 23 तारखेला याचा जीर्णोद्धार आहे. देवीची विधिवत स्थापना केली जाईल. आता आज जात नाहीये, तसंही देवीची मूर्ती नाहीये. काम आता हे फक्त टाईल्स लावायचेच बाकी आहेत. बाकी झालेलं आहे काम. खूप छान मंदिर बांधलेलं आहे. हे आमचे रायजीराव गायकवाड. दाखव मम्मी कुठे आहे. एवढी जांभळं आम्हाला मिळाली. हा? अजून पण भरपूर आहे. 2-3 लाख जांभळ आहेत. 2-3 लाख. मग बघ ना मग किती पडले. Golden sunlight. हे बघू ते If I'm going with you, I know we'll get to the जांभळं आणि करवंद. sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, कुकू. like a wildfire. चावू नको, चावू नको. जा इकडून जा जा. हा बिचारा एकटा राहायला इथे. कम ऑन कम ऑन कम ऑन. सो बेसिकली हा जो भाग आहे ना, इथे आमची परसबाग होती, परसावन. सो इथे जेवढी झाडं होती ना तेवढी आम्ही ठेवलेलीच आहेत तशी. हा कलमी आंब्याचं झाड आहे. आम्ही 10वीत असताना मी आणि माझ्या वडिलांनी खुंटी कलम केला होता. तर रायाजीचा जन्म झाल्याच्या नंतर फळं द्यायला लागला. आता याला 150 आंबे लागतात दरवर्षी.
ओके, त्याच्यानंतर हे केळी तर पहिल्यापासून होते. हा पेरू हा नाशिकवरून आणलेला आणि लाल पेरू असतो ह्याचा. आणि ही कार पार्किंगला जागा केली. आता ही कार इथपर्यंत जरी आली तर आणि त्याच्या पाठी आणखीन एक कार उभी राहू शकते. पावसासारखं वातावरण झालंय पण पाऊस काय पडत नाही. सो जनरली उन्हाळ्याचे दिवस संपत असतात तेव्हा हे क्षण सारखे सारखे असतात. असं वाटतं की पाऊस पडेल पण काय पाऊस पडत नाही. सूर्य अस्ताला चाललाय पण पाऊस काय पडत नाही. इकडे झूम केला तर इथे सूर्य आहे. हा नाव खूप छान असतं ना. इकडे सूर्य ऍक्च्युली सेट होत असतो, अस्त होत असतो. तिथला नजारा काय वेगळाच असतो. होपफुली आज आशा करूया की आज थोडी काही बुंदाबांदी होईल. आज देवाचं विठ्ठलाचं दर्शन घेताना आलं. आता संध्याकाळी घेऊया देवाचं दर्शन. पांडुरंग चला देव दर्शन घे. गणपती बाप्पा मंगळमूर्ती मोरया. सकाळचे किती वाजलेत? 5:30 आणि आम्ही निघालेलो आहोत. पुढे कोणत्या गाडी जाणार? मानकर. चला आम्ही चाललोय मुंबईला. बरं आहे सर्व. चलो गणपती बाप्पा मोरया. आम्ही मुंबईकडे मार्गस्थ सकाळी 5:30 वाजता. सकाळ सकाळचा प्रवास सुबा झाली. सुबा सकाळ सकाळचा प्रवास खूप आल्हाददायक असतो. छान दिसतो. गाड्या कोण नसतात. थोड्या वेळाने छान झालं. हा केला. ही बाजू राहिली आज करतील. मला वाटतं आठवड्याभरात सर्व करून टाकतील. किती येऊन पडली. चांगला रस्ता ठेवला पाहिजे. खड्डे नको पण नाही होणार ना चांगला. कारण आता कसं झालं, पहिला इथले कोण लक्ष देत नव्हतं. पर्यटक वाढल्यामुळे हा रोड त्यांना करावा लागला. हा एवढासा पॅच राहिला. हा करतील मला वाटतं. हा एवढासाच पॅच राहिला. आम्ही मुंबईत एंट्री करतानाच पावसाने स्वागत केले. एकदम हलकीशी बारिश. रिमझिम बारिश होते. रिमझिम पाऊस पडतो. थोड्याच वेळात आम्ही आमच्या घरी पोहोचू. कसा घेतो पाहत राहा नवीन चॅनल रूट्स अँड रूट्स. भेटूया पुन्हा एकदा नवीन भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.